नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता लगेच निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचा निकाल देखील लागलेला आहे. निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला आहे आणि 30 डिसेंबरला पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सत्ता बसणार आहे. मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये सत्ता कधी बसणार आणि मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार. त्यानंतर आपला जो आजचा महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही तुम्हाला पाठीमागे सांगत आलेलो आहे की मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरती कधी होणार आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे, अजून इथून पुढे देत राहणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरती, कारण की नवीन पोलीस भरती होणार की नाही ह्याच्या संदर्भात लय जणांचं हे होतं, कन्फ्युजन होतं. नवीन पोलीस भरती 2025, कारण की आता फक्त एक महिना झालेला आहे आणि एका महिन्याने लगेच 2025ला सुरुवात होत आहे. आणि 2025ला नवीन पोलीस भरती होणार की नाही याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की पाठीमागे जे सरकार म्हणत होतं की आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना काढली होती, लाडकी बहीण. त्यानंतर मोठ्या प्रमाणात योजना काढल्या, शेतकऱ्यांना हमी भाव दिला, कुठं काय दिलं, अशा प्रकारे बऱ्याच प्रकारच्या योजना केल्या सरकारने. त्याच्यामुळे हे सरकार टिकलेलं आहे आणि या वर्षी देखील ते सरकार बसलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन पोलीस भरती जी आहे ते 100% होणार आहे. कारण की आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती बद्दल इतके दिवस आपल्या मनामध्ये शंका होती की जर सरकार बदललं तर पोलीस भरती होईल का नाही, किंवा या सरकार हाई भरती चालू करेल का नाही. पण यावेळी मी तुम्हाला माहिती सांगत आहे की ह्या वर्षी 100% पोलीस भरती होणार आहे. आणि ती पोलीस भरतीचा जो आहे तर नवीन पोलीस भरती, इतक्या दिवस आपल्या पोलीस भरती घेतली ती फक्त रिक्त जागांची पोलीस भरती होती. रिक्त जागांची पोलीस भरती आतापर्यंत 23-24ला आपण जी पोलीस भरती दिली, 2023 आणि 2024 या 2 सालात आपण ज्या पोलीस भरती दिल्या त्या फक्त रिक्त जागांच्या पोलीस भरती होत्या. आता इथून पुढे जी भरती असणार आहे ती फ्रेश जागा असणार आहे. नवीन जागा नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. आणि त्या जागा किती असणार आहे तर ह्या जागा 20,000 जागा असणार आहेत अंदाजे. 20,000 जागा असणार आहेत ह्या पोलीस भरतीच्या अंदाजे. कारण की बरेच जण म्हणतायत की पोलीस भरती 20,000 पदाची होणार. कारण की पाठीमागे एकदा गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पोलीस भरती होणार, नवीन पोलीस भरती होणार. पण त्याची जागा सांगितलं होतं 19,000 पदाची जाहिरात काढण्याची शक्यता त्यांनी सांगितली होती. 19,000 पद तब्बल काढणार होते. पण आता मी तुम्हाला सांगत आहे की आणखीन त्यात म्हणजे कुठल्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्या जागा धरून नवीन पोलीस भरती जी आहे ती 20,000 पदांची पोलीस भरती होणार आहे. आणि ह्या पोलीस भरतीची जे अपडेट कधी येणार आहे तर जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात, जानेवारी महिना आणि शेवटचा आठवडा, जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात ह्या पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. म्हणजे अपडेट येईल. त्यावेळेस गृहमंत्री जे आहेत आपल्या नवीन कोण असेल ते सादर करतील पोलीस भरती होईल का नाही आणि पोलीस भरती होणार आहे. आणि ह्याची जी अपडेट दरवर्षी येत असते ते जानेवारी, आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड चेक करा, दरवर्षी पोलीस भरतीची घोषणा झालेली आहे. कारण की 23ला देखील जाहिरात घोषणा झाली होती, 24ला देखील घोषणा झाली होती. ती घोषणा कधी झाली होती तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पोलीस भरतीची घोषणा झाली होती. आणि ह्यावेळी देखील तसंच होणार आहे. कारण की आता नवीन सरकार आलेलं आहे आणि ते सरकार आपल्याला सांगणार आहे की 2025ची नवीन पोलीस भरती जी होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं मुंबई पोलीस भरतीची अपडेट जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि नवीन मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण की ज्यांना अजून देखील माहीत नाही पोलीस भरती 100% होणार की नाही त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, तरच आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करत राहावा. त्याच्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देत राहील. त्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.